नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे कस्टर्ड फ्रूट। तर चला बघूया। सर्वप्रथम आपल्याला एका सॉसपॅनमध्ये दूध गरम करून घ्यायचे, चांगलं उकळीपर्यंत गरम करून घ्या। त्यानंतर एका बाउलमध्ये आपण कस्टर्ड पावडर घेऊया। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता। आता त्याच्यामध्ये आपण दूध टाकून व्यवस्थित मिळवून घेऊया त्याला अशा प्रकारे। त्याचे आपले दूध आहे त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या हिशोबाने साखर टाका, जेवढे तुम्ही गोड खाऊ शकता। नंतर साखर विरघळल्यानंतर आपण कस्टर्ड पावडर मिक्समध्ये जे बनवलं होतं ते थोडं टाकून त्याला सतत विक्सने फिरवत चला, जेणेकरून खाली लागणार नाही। चला आता आपण फ्रूट कापून घेऊया। तुमच्याकडे जे फ्रूट अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता। माझ्याकडे आता आहे ते मी टाकतोय। तुम्ही पाहू शकता मी कोणकोणते फ्रूट टाकतोय। बातों की प्यारी सी मीठी सी खुशबू में लेके ही जी फ्रूट आहे ती आपण व्यवस्थित कापून घेऊया। नॉर्मल साइज मध्ये कापायची, जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही। याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून फ्रूट असतील तुम्ही टाकू शकता। याच्यात डाळिंब पण टाकू शकता तुम्ही गार्निश साठी। अशा प्रकारे सगळी फ्रूट आपली कापून झालेली आहे। आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। त्यानंतर आता थोडं थंड होण्यासाठी आपण एका बाउल मध्ये काढून घेतलं आहे। त्यानंतर आपण एका आईस बाउल मध्ये त्याला ठेवलं थंड होण्यासाठी। हे कस्टर्ड पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण त्यामध्ये फ्रूट टाकणार आहोत। त्यामुळे अर्धा पाऊण तास तरी तुम्ही थंड होण्यासाठी असं आईस मध्ये फ्रीज मध्ये पण तुम्ही ठेवू शकता। पूर्णपणे आता आपलं थंड झालेलं आहे। त्यानंतर एका बाउल मध्ये आपण फ्रूट्स काढून घेऊया। आता जे कस्टर्ड आपलं आहे ते जमा झालेलं आहे, त्यामुळे त्याला विक्सने व्यवस्थित फिरवून घेऊया अशा प्रकारे। जे आपले फ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये आपण टाकूया।
व्यवस्थित मिळून घेऊया. आता आपण याचा बाउलमध्ये खाण्यासाठी घेऊ शकतो. आता आपला फ्रूट कस्टर्ड रेडी झालेला आहे. व आपण आता त्याला याच्यामध्ये काढून घेऊया. याला गावून करूया. गार्निशसाठी मी द्राक्ष वापरते. जर तुमच्याकडे अंगूर किंवा डाळिंब असेल तुम्ही वापरू शकता. पाहू शकता आपलं कस्टर्ड फ्रूट हे रेडी झालेलं आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही घरी नक्की ट्राय करा व कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.